राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याची माहिती समोर येते आहे। सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची पत्रातून विनंती केल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय। त्या संदर्भात त्यांनी हे पत्र लिहिल्याची देखील माहिती समोर येते आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। उर्वशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत? कालच्या दिवशी शरद पवार यांनी पत्र लिहिलं आहे नरेंद्र मोदी यांना। मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीत होणार आहे त्याला घेऊन हा पत्र लिहिलं गेलं आहे। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या प्रोग्राममध्ये यावं, सहभागी व्हावं आणि त्या ह्याच्यासाठी हा पत्र लिहिलं गेलं आहे। आता काय एक प्रतिक्रिया होते, हा इन्व्हिटेशन एक्सेप्ट करतात की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघणं ठरेल। 21 ते 23 फेब्रुवारीचा हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे जे दिल्लीत होणार आहे आणि म्हणून महत्वाचं आहे। दिल्ली आपण बघितलेलं मराठी भाषेला दर्जाही निश्चितच, त्यामुळे आता या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी या शरद पवारांच्या पत्राला नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।